नेक्स्ट पॉईंट आपल्याला जो बघायचा आहे तो व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचा पार्ट आपल्याला बघायचा आहे. ॲक्च्युली व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे काय हे ऑलरेडी आपण मॉर्फॉलॉजी इन फ्लावरिंग प्लांट्स जो 11th स्टँडर्डचा CBSEचा जो टॉपिक आहे किंवा आपल्या जुना पोर्शनचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपण डिटेल बघितलेला आहे आणि त्याच्या नोट्स तुम्ही लिहून घेतलेला आहे. परत एकदा फक्त सुपरफिशियली थोडं त्याच्याबद्दल मी सांगतो की व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे नेमकं काय असतं. तसं बघितलं तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन हे असेक्सुअल रिप्रोडक्शनच आहे. असेक्सुअल रिप्रोडक्शन आपण कशाला म्हणतो? असेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणजे ज्यामध्ये पॅरेंट्स इन्वॉल्व होत नाहीत, पॅरेंट्स ज्याच्यामध्ये इन्वॉल्व होत नाहीत, ज्याच्यामध्ये फर्टिलायझेशन नाही आहे, ज्याच्यामध्ये स्पर्म आणि एगचं फॉर्मेशन होत नाही, असं जर असेल तर त्याला आपण असेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणतो. पण प्लांटच्या बाबतीत आपण वापरत असताना व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन किंवा व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन हा वर्ड वापरतो. आता एक गोष्ट आपल्याला माहिती आहे की प्लांटचे दोन पार्ट पडतात. एक असतं रिप्रोडक्टिव्ह पार्ट आणि दुसरा पार्ट असतो व्हेजिटेटिव्ह पार्ट. बघा, प्लांटचे दोन पार्ट असतात. जर कंप्लीट प्लांट तुम्ही कन्सिडर केला तर त्याचे दोन पार्ट असतात. एकाला आपण म्हणतो व्हेजिटेटिव्ह पार्ट आणि दुसरा पार्ट असतो तो रिप्रोडक्टिव्ह पार्ट असतो. रिप्रोडक्टिव्ह पार्ट असतो. आता व्हेजिटेटिव्ह पार्ट आणि रिप्रोडक्टिव्ह पार्ट म्हणजे काय तर मॉडिफाईड स्टेम जे असतं त्याला आपण फ्लावर असं म्हणतो. मॉडिफाईड स्टेम आहे त्याला आपण फ्लावर असं म्हणतो. आणि फ्लावर हे प्युअरली सेक्स्युअल रिप्रोडक्शनसाठी असतं. लक्षात ठेवा, फ्लावर हे कंप्लीट सेक्स्युअल रिप्रोडक्शनसाठी ऑर्गन आहे जो मॉडिफाईड शूट आहे. आणि फ्लावर जर सोडला आणि पोस्ट फर्टिलायझेशनमधले जर इव्हेंट सोडले तर बाकीचे जे पार्ट्स आहेत, बाकीचे पार्ट्स म्हणजे कुठले तर स्टेम आहे, त्याच्यानंतर रूट आहे, त्याच्यानंतर बर्ड्स, व्हेजिटेटिव्ह बर्ड्स असतात ते आहेत अँड एक्सेट्रा. हे जे बाकीचे राहिलेले पार्ट किंवा लीफ एक कन्सिडर करू शकतो आपण याच्यामध्ये. लीफ हा एक पार्ट आहे. म्हणजे बघा, स्टेम असेल, रूट असेल, बर्ड असेल, लीफ असेल, हे जे पार्ट्स आहेत ह्या पार्ट्सला आपण व्हेजिटेटिव्ह पार्ट्स असं म्हणतो. आणि रिप्रोडक्टिव्ह पार्ट म्हणजे कुठला तर फ्लावर. हे सगळे पार्ट एकाच प्लांटमध्ये असतात. त्या प्लांटमध्ये दोन पार्ट पडतात. एकाला आपण व्हेजिटेटिव्ह पार्ट असं म्हणतो आणि दुसऱ्याला आपण रिप्रोडक्टिव्ह पार्ट असं म्हणतो. आता व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे काय तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन याचा अर्थ असा होतो की स्टेम, रूट किंवा लीफ याच्यापासून जर समजा कंप्लीट प्लांट तयार होत असेल, जर समजा स्टेम, रूट आणि लीफ ह्या पार्टपासून जर समजा कंप्लीट प्लांट तयार होत असेल तर त्याला आपण रिप्रोडक्शन म्हणतो. म्हणजे प्लांटच्याच एका छोट्याशा पार्टपासून प्लांट ग्रो जे होतं त्या पार्टला आपण काय म्हणतो व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणतो. मग मॉर्फॉलॉजीमध्ये आपण बघितलेलं आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन कुठल्या टाईपचे आहेत तर आपण स्टेम ट्यूबर बघितलेला आहे, रूट बघितलेला आहे, त्याचबरोबर ब्रायोफायलम लीफचं व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन बघितलेलं आहे. तर बऱ्याच टाईपचे व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन आपण जे 11वीला फ्लावरिंग प्लांट मॉर्फॉलॉजी जी आहे त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे. मग त्याच्यामध्ये रूट्स असतील, अंडरग्राऊंड स्टेम असेल, ट्यूबर असेल, बल्ब असेल, कॉर्म असेल, रायझोम असेल, सकर्स असतील. त्याचबरोबर सब एरियल पार्टमध्ये रनर्स आहेत, स्टोलन आहे, ऑफसेट आहे, एरियल स्टेम आहेत, लीव्ज आहे, बल्बिल आहे, ट्युरियॉन्स आहे. तर हे जे सगळे पार्ट्स आपण बघितलेले आहेत हे व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशनचे पार्ट आपण बघितलेले आहेत. तर ते डिटेल तुम्हाला मी त्यावेळेस सांगितले होते, लिहूनही दिलेले असते. आता एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची लक्षात ठेवा की NCERTच्या पहिल्या टॉपिकमध्ये म्हणजेच रिप्रोडक्शन इन ऑर्गॅनिझम या टॉपिकमध्ये त्यांनी डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. म्हणजे स्टेम ट्यूबर, बटाट्यापासून प्लांट कसं येतं किंवा रताळू असेल किंवा ब्रायोफायलम असेल हे आपण डिटेल लिहूनही दिलेलं आहे आणि तुम्हाला शिकवलेलं सुद्धा आहे. त्यामुळे त्यातनं रेफर करा. ह्यात वेळ न घालवता आपल्याला पुढे जायचं आहे. व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन किंवा व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनच्या दोन मेथड आहेत. लक्षात ठेवा, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनच्या दोन मेथड आहेत. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन याच्या दोन मेथड्स आहेत. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनच्या दोन मेथड्स आहेत. एकाला आपण म्हणतो नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आणि दुसरा जो आहे त्याला आपण
आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं पण म्हणतो. नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनमध्ये मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ट्युबर असेल, बल्बिल असेल, रनर असेल, एक्सेट्रा, हे सगळे मॉर्फॉलॉजीमध्ये बघितलेले सगळे हे नॅचरल. आर्टिफिशियल फक्त आता आपल्याला नवीन 12वीच्या ज्या नवीन पुस्तकामध्ये पहिला टॉपिक आहे त्याच्यामध्ये सुद्धा व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनबद्दलची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ती आपल्याला बघायची आहे. म्हणजे आपला नॅचरल मेथड सगळ्या झालेल्या आहेत, फक्त आपल्याला आता बघत असताना आर्टिफिशियल मेथड बघायचे आहे. ओके, चला नेक्स्ट पॉईंट, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचा एक पॉईंट मला सांगायचा आहे, सगळ्यात महत्त्वाचा आहे. एक एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला सांगणार आहे. एक आपल्या पुढे एक एक्झाम्पल आहे. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की असा एखादा प्लांटचा पार्ट ज्या पार्टपासून पुन्हा प्लांट तयार होतं. लक्षात ठेवा, मी परत एकदा सांगतो, प्लांटचा असा एक पार्ट ज्याच्यापासून पुन्हा प्लांट तयार होतो त्याला आपण व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन असं म्हणतो. एक एक्झाम्पल आहे, ॲक्च्युली एक अँजिओस्पर्मिक प्लांट आहे आणि हे अँजिओस्पर्मिक प्लांट ॲमेझॉन बेसिनमध्ये सापडतं. आता हे ॲमेझॉन बेसिन काय, तर ॲमेझॉन बेसिन याचा अर्थ साऊथ अमेरिका जिथं आहे, म्हणजे आपल्याला कॉन्टिनेंट खंड माहीत आहे, त्यातली जी साऊथ अमेरिका आहे, साऊथ अमेरिका हा जो भाग आहे, या भागातून एक नदी वाहती, त्या नदीचं नाव आहे ॲमेझॉन, आणि ह्याच्या उपशाखा आहेत, नद्यांच्या ह्या उपशाखा आहेत. त्या ठिकाणी त्या पाण्यावरती तरंगणारे काही हायड्रोफाईट्स, म्हणजे जे पाण्यात प्रेझेंट असतात त्याला आपण हायड्रोफाईट्स असं म्हणतो, जे पेरिनियल आहेत. पेरिनियल याचा अर्थ ज्यांचं लाईफ स्पॅन 2 वर्षापेक्षा जास्त असतं त्याला आपण पेरिनियल असं म्हणतो. तर सगळ्यात सुंदर असे फ्लावर्स आहेत, लीफ सुंदर आहेत, ग्लॉसी लीफ आहेत, थिक आहेत, 10 ते 20 सेंटीमीटर मोठे लीफ आहेत. म्हणजे ते दिसताना फ्लावर इतकं छान दिसतं की असं वाटतं की ते फ्लावर तिकडून आपल्या कंट्रीत आणणं गरजेचं. आणि हेच झालेलं होतं त्यावेळेस की बाबा चांगले फ्लावर्स दिसतात, फ्लावर्स अट्रॅक्टिव्ह आहेत म्हणून आपल्या देशात ते आणलं गेलं. पण एक याचा त्रास असा झाला की ह्याचं व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशनचा रेट इतका भयंकर आहे. व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन म्हणजे आता तुम्हाला समजतंय की व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन याचा अर्थ त्या प्लांटपासून प्लांट वाढतं, त्या प्लांटच्या एका पार्टपासून प्लांट. फॉर एक्झाम्पल मी मराठीत जर सांगायचं म्हटलं तर जलपर्णीसारखा हा प्रकार आहे. आता जिथं स्टँडिंग वॉटर असेल, नदीचं पाणी वाहतंय, वाहत्या पाण्यात जलपर्णी नसते, पण नदीच्या काठाला जर तुम्ही बघितलं तर सगळीकडे हिरवं गच्च भरलेलं असतं, किंवा तलाव असेल, विहीर असेल तर ह्याच्यामध्ये गच्च भरलेलं असतं. याचा अर्थ काय, हे वॉटर हायसिंथ ह्या प्लांटचं नाव काय बघा, ह्या प्लांटचं वॉटर हायसिंथ नाव आहे. याला आपण टेरर ऑफ बेंगाल असं म्हणतो, आणि ह्याचं जे बॉटॅनिकल नेम आहे ते इकॉर्निया क्रॅसिपेस. इकॉर्निया क्रॅसिपेसचं एक प्रॉब्लेम काय सांगतो तुम्हाला, ही इतकं जोरात वाढतं, ह्याला आपण इन्व्हॅझिव्ह वीड्स असं म्हणतो. इन्व्हॅझिव्ह म्हणजे जे डॅमेज करणार आहे त्याला आपण इन्व्हॅझिव्ह म्हणतो. वीड्स याचा अर्थ तण. आपण जे तणनाशक वापरतो की नाही, त्या तणनाशक मधला तण, वीड्स म्हणजे नको असलेली वनस्पती वाढणं, ह्याला आपण वीड्स असं म्हणतो. इन्व्हॅझिव्ह वीड्स म्हणजे काय, हे वॉटर हायसिंथ इतकं पाण्यावरती फास्ट वाढतं की सगळा पाण्यातला ऑक्सिजन हे वापरल्यामुळं हे प्लांट वापरतं. पेरिनियल प्लांट जे आहे, जो हर्ब आहे, जवळपास 1 मीटरपर्यंत हा वाढतो, पाण्यावरती तरंगत असतो, असा हा वॉटर हायसिंथ आहे. तर तो वॉटर हायसिंथ काय करतो, ऑक्सिजनची लेवल पाण्यातली कमी करून टाकतो. म्हणजे पाण्यातलं ऑक्सिजन लेवल कमी होतं. का कमी होतं, तर हे प्लांट्स ते ऑक्सिजन वापरतात, आणि परिणामी काय होतं की ॲक्वाटिक लाईफ धोक्यात येतं. ॲक्वाटिक लाईफ धोक्यात येतं म्हणजे एक तरी ऑलरेडी डेन्सर मीडियम आहे, डेन्सर मीडियममध्ये ऑक्सिजनचं प्रपोर्शन कमी आहे एअरपेक्षा, आणि त्यात हे सगळे प्लांट्स पूर्ण पाण्याच्या थरावरती सगळे ऑक्युपाय फ्लोट व्हायला लागले. त्याचा अर्थ एअरमधला जो ऑक्सिजन आहे तो पाण्यात जाणारच नाही. आणि दुसरी गोष्ट, हे प्लांट हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स तो ऑक्सिजन वापरतात, त्यामुळे पाण्याच्या खाली असलेली जी काय लाईफ आहे, म्हणजे मासे असतील, कासव असेल किंवा आणि कुठलेही ऑर्गॅनिझम्स असतील, तर त्यांना ऑक्सिजन कमी पडतं, आणि ऑक्सिजन कमी पडल्यामुळं मासे हे मरतात. म्हणजेच ॲक्वाटिक लाईफ पूर्ण संपते. म्हणजेच काय झालं, ही एक दहशत झाली. ही काय झाली, दहशत. आणि ह्या दहशतीलाच आपण काय म्हणतो, टेरर. आणि हे सगळ्यात पहिल्यांदा बेंगालमध्ये आपल्याला बघायला मिळालं, म्हणून वॉटर हायसिंथला आपण काय म्हणतो, टेरर ऑफ बेंगाल. हे आपल्याला MCQला नीटला विचारू शकतात. तर हे टेरर ऑफ बेंगाल काय आहे नक्की, तर टेरर ऑफ बेंगाल हे ॲमेझॉन बेसिनमध्ये सापडणारं, साऊथ अमेरिका रिजनमध्ये जे ॲमेझॉन नदी आहे त्या ठिकाणी सापडणारं पेरिनियल हर्ब आहे. पेरिनियल म्हणजे ज्याचं लाईफ 2 वर्षापेक्षा जास्त असतं त्याला आपण पेरिनियल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, ते इन्व्हॅझिव्ह वीड्स आहे. त्याच्या पूर्ण वाढण्यामुळं त्याचं व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशनचा रेट फास्ट आहे, आणि पूर्ण जलपर्णी पाण्यावरती तरंगत असल्यामुळं पाण्यातली ऑक्सिजनची लेवल कमी होते आणि ॲक्वाटिक लाईफ धोक्यात येतं. म्हणून ह्याला आपण टेरर ऑफ बेंगाल असं म्हणतो. थोडक्यात सांगतो,
मॉर्फॉलॉजीबद्दल. रूट्स, स्टेम आणि लीफ हे व्हेजिटेटिव्ह पार्ट आहेत आणि याचं आपण मॉडिफिकेशनसुद्धा बघितलेलं आहे. मग तुम्ही म्हणणार याचा रिप्रोडक्शनचा आणि व्हेजिटेटिव्ह पार्ट मॉडिफिकेशनचा काय संबंध आहे? संबंध तसा बघितला तर नाही आहे, पण प्लांट स्वतःचा पार्ट वापरून स्वतःचं फूड स्वतःच्या पार्टपासून पूर्ण प्लांट डेव्हलप करतं. म्हणजे काय तर फॉर एक्झाम्पल लीफ जर कन्सिडर केलं तर लीफमध्ये ब्रायोफायलमचं आपण एक्झाम्पल घेऊया. ब्रायोफायलममध्ये जे ॲडव्हान्टेशियस बर्ड्स आहेत त्याच्यापासून पुन्हा ब्रायोफायलम डेव्हलप होतं. म्हणजेच काय प्लांटच्या एखाद्या पार्टपासून पुन्हा प्लांट तयार होत असेल तर त्याला आपण व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन किंवा नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन असं म्हणतो. आता रूट्समध्ये तुम्हाला माहीत आहे टॅप रूट्स आणि ॲडव्हान्टेशियस रूट्स दोन आहेत. हे ऑलरेडी सगळं लिहून दिलेलं आहे, तरीसुद्धा सांगतो आहे कुठलाही पॉईंट सुटू नये म्हणून. त्याचे एक्झाम्पल फक्त तुम्ही परफेक्ट करून ठेवा. टॅपरूटमध्ये फ्युझिफॉर्म आहे, कोनिकल आहे, नॅपिफॉर्म आहे, न्यूमॅटोफोर्स आहे. ॲडव्हान्टेशियस रूटमध्ये सिम्पल ट्युबरस आहे, फॅसिक्युलेटेड, प्रॉप रूट, स्टिल्ट रूट, क्लाइम्बिंग रूट, इपिफायटिक रूट, सकिंग रूट और हॉस्टोरिया. स्टेममध्ये जर बघितलं तर 3 पार्ट पडतात, अंडरग्राऊंड, सब एरियल, एरियल. अंडरग्राऊंडमध्ये रायझोम आहे, स्टेम ट्युबर आहे, बल्ब आहे, कॉर्म आहे. सब एरियलमध्ये रनर आहे, स्टोलन आहे, ऑफसेट आहे, सकर आहे. एरियलमध्ये टेंड्रिल, थॉर्न, फायलोक्लेड, क्लॅडोड, बल्बिल्स आणि लीफमध्ये आहे ब्रायोफायलम. तर हे सगळं ऑलरेडी झालेलं आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोपोगेशन आणि मॉडिफिकेशनसुद्धा याला आपण म्हणू शकतो. प्लांटच्या पार्टचं मॉडिफिकेशनसुद्धा आहे आणि ॲज वेल ॲज इट शोज द व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन ऑल्सो व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दे विल गोइंग टू आस्क example on this concept, so just learn the example, remember the example perfect करून ठेवा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.